आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. तर या ठिकाणी पार्किंगची जी व्यवस्था आहे उद्या होणाऱ्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे जबाबदारी आहे असं समजतं आहे. एकंदरीत कशी व्यवस्था असणार आहे, काय महाराष्ट्राचे आदरणीय कमिशनर सर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातून जवळपास 8 जिल्ह्यातून एक स्क्वॉड आलेला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 स्क्वॉड, अशी आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून असे 10 स्क्वॉड नियुक्त केले आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी. तर या कार्यक्रमामध्ये मिळून नियोजन म्हणजे आम्ही चिपीला 2, चिपी एअरपोर्टला 2 स्क्वॉड ठेवले आहेत आमचे, त्यानंतर राजकोटला 2 स्क्वॉड ठेवलेले आहेत, टोपीवाला पार्किंगला 1 स्क्वॉड ठेवलेला आहे आणि तारकर्लीला उर्वरित स्क्वॉड ठेवलेले आहेत. याचं मिळून नियोजन करायचं म्हणजे आम्हाला पार्किंगचं जे येणारे आपले नागरिक आहेत कार्यक्रम पाहण्यासाठी, त्यांना आपण व्यवस्थित त्यांच्या गाड्या लावता त्यांना आणि त्यांच्या गाड्या लावून त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेणार आहे आमची. तर एकंदरीत किती स्क्वॉड आहेत, कशा पद्धतीनं तैनात करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी जे पार्किंग व्यवस्था आहे ती कुठे कुठे? त्यामध्ये आता महाराष्ट्रातून पुणे, पनवेल, कोल्हापूर, रत्नागिरी, बारामती, पेन या प्रत्येक जिल्ह्यातून एक स्क्वॉड आलेला आहे. आणि पार्किंगचं मिळून म्हणजे पोलीस विभागासोबत आम्ही त्यांच्या अंडरमध्ये काम करून पूर्ण व्यवस्थित पार्किंग हँडल करणार आहे व्यवस्थित. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.